Welcome in part 3 of the very important topic, and that is a logarithm. In first part, we discuss how to calculate the characteristics and mantissa from the log table. In second video, we study the anti-logarithm and the some important rules, just like the multiplication, division, involution and evolution and their examples. Okay, this is the part 3, and in this part 3 we have to study that the some trigonometric function, just like the sine, tan, cos, how to calculate their angles from a log table, and also study the reciprocal square roots. Okay, the first we have to study that the natural sign by using logarithm. आता logarithm मध्ये जर पाहिलं तर वर नॅचरल साइन असं नाव आहे पहा. नॅचरल साइन व्हर्टिकल जो कॉलम आहे ते डिग्री आहे. तो व्हर्टिकल कॉलम डिग्री हा स्टार्ट झालेला आहे पहा, विच इज स्टार्ट फ्रॉम 0. इथे लिहितो डिग्री, जो डिग्री आहे तो 0 आहे. त्यानंतर पहिल्या पेजवर त्याची डिग्री आहे 44. दुसऱ्या पेजवर डिग्री स्टार्ट झालेली आहे 45 आणि एंड झालेली आहे 89 पर्यंत आपण हा काय रिप्रेझेंट करतो, अँगल इन डिग्री. दिस इज द व्हर्टिकल कॉलम. आणि जो हॉरिझॉन्टल कॉलम आहे, हॉरिझॉन्टल कॉलम इकडं इंडिकेट केलेला आहे, इट इज द मिनिट्स, डिग्री आणि मिनिट्स. मग ते जे मिनिट्स आहेत, मिनिट पण आहे आणि डिग्रीमध्ये पण आहेत. पहा वरचं जे वरची जी सिक्वेन्स आहे 0, 6, 12, 18 ती मिनिटाची रो आहे पहा. म्हणजे त्या 6च्या मल्टिपलमध्ये दिलेलं आहे पहा, 6, 12, 18 या पद्धतीने. आणि त्याच्याच खाली परत एक व्हॅल्यू दिलेली आहे, तीच व्हॅल्यू काय केली आहे, डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेली आहे. त्याच्यानंतर पुढं आहे मीन डिफरन्स. मग मीन डिफरन्स आहे 1 to 5 मिनिट्स. ओके, मग याचा यूज करून आपल्याला त्या अँगलच्या व्हॅल्यूज काय करायच्यात, कॅल्क्युलेट करायच्यात विथ द हेल्प ऑफ धिस लॉगरिथमिक टेबल. ओके, मग त्यासाठी आपण काय 5 एक एक्झाम्पल घेतले आहेत वेगवेगळ्या टाईपचे. म्हणजे कोणत्याही टाईपचं एक्झाम्पल आलं तर याच्यावरनं रेफरन्स लावून आपण ते सॉल्व करू शकतो पहा. मग आता याच्यामध्ये पहिला आहे अँगल, म्हणजे हे एक्झाम्पल घेतले, हे अँगल आहे. त्यानंतर डिग्री, हा डिग्रीचा कॉलम घेतलेला आहे. नंतर आहे मिनिट्स, नंतर मीन डिफरन्स, आणि जे फायनल आन्सर मिळणार आहे आपल्याला ह्या अँगलचं, जे आपल्याला नॅचरल साइन मिळणार आहे, तो शेवटचा कॉलम आपण तो घेतलेला आहे पहा. ओके, मग नॅचरल साइन आपण पाहतोय. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 30 डिग्री अँड 32 मिनिट्स. हा डॅश जो सिम्बॉल आहे तो मिनिट्स आहे. म्हणजे एखादा कोणताही मिनिट जर आपण रिप्रेझेंट करायचा असेल तर एक्स इज द एनी मिनिट, then we have to represent symbolically like this x dash, or written as like this and read as the x dash, that is 30 degree 32 minutes. मग आता याचे जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याचा नॅचरल साइन, तर डिग्री, आता कंप्लीट डिग्री किती आहे 30 डिग्री ही आपली कंप्लीट आहे. त्यानंतर मिनिट्स किती आहेत 32. परंतु आता इथं मिनिट जर पाहिले, नॅचरल साइनमध्ये जर मिनिट जर पाहिले, पहा मिनिट जर पाहिले तर 32 याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे किती 24 मिनिटं आहेत, 30 मिनिटं आहेत, आणि 30 मिनिटानंतर लगेच 36 मिनिटं आहेत पहा, 36. त्याच्यामुळे आपल्याकडे किती आहेत 32. मग अशा वेळेस काय करायचं, जे आपल्याकडे मिनिट आहेत त्या मिनिटापेक्षा कमी व्हॅल्यू याच्यातली घ्यायची. मग 32 मिनिटापेक्षा कमी 30 आहे, म्हणजे जवळची, म्हणजे 24 पण कमी आहे, 18 पण आहे आणि 12 पण आहे, त्या कमी व्हॅल्यू पण होतात. परंतु घ्यायची कोणती, 32च्या शेजारची घ्यायची. कोणती आहे, 32च्या नियरेस्ट टू द 32 मिनिट्स. मग ह्या केसमध्ये आहे 30 मिनिट्स. म्हणजे मिनिट्स किती घेतले आपण 30 मिनिट्स. मग किती शिल्लक राहिले, आपण याच्यात फक्त 32 होते, तर आपण घेतलं किती 30. शिल्लक किती राहिले 2. मग 2 मिनिटं ह्या इथं लिहिले 2 मिनिट्स. म्हणजेच थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ह्या दोघांची जी ॲडिशन आहे, मिनिट्स आणि मीन डिफरन्स, ह्या दोघांची ॲडिशन ही एवढी आली पाहिजे यांच्या मिनिटा इतकी. म्हणजे मिनिटं आणि मिनिटं
म्हणजे 30 अधिक 2 32 म्हणजे हे 32 इथं आले पाहिजे आणि हा कम्प्लीटच आहे, याचा काही विषयच नाही. ठीक आहे, म्हणजे असं त्याचं बायफर्गेशन आपण करतोय. आणि आता आपल्याला पाहायचंय म्हणजे ह्या टेबलमध्ये 30 डिग्रीच्या कॉलममध्ये पाहिजे, त्यानंतर 30 मिनिटाच्या कॉलममध्ये आणि मीन डिफरन्सच्या 2 मिनिटाच्या कॉलममधल्या ज्या रिडिंग्स आहेत त्या रिडिंग्स आपण नोट डाऊन करू. आता आपण मी सेपरेटली लिहितो. आता 30 मिनिटं आहेत पहा, हा इथं तुम्हाला दिसेल, सॉरी 30 डिग्री आहे आणि 30 डिग्रीच्या 30 मिनिटाच्या कॉलममध्ये आहे 50-75. किती आहे? 50-75. जिथं आलेलं आहे 50-75. त्यानंतर 30 मिनिटाच्या 30 डिग्री आणि 30 मिनिटाच्या यांचं आलेलं आहे 50-75. त्यानंतर 2 मिनिट जो आहे 2 मिनिटाच्या व्हर्टिकल कॉलममध्ये आणि 30च्या हॉरिझॉन्टल रोमध्ये तो आहे 5. ते किती आले? 5. मग ह्या दोघांची ही ॲडिशन करायची. म्हणजे मी वाटलं इकडे लिहितो 50-75 आणि हा 5 म्हणजे हे किती झाले? 50-80. दोघांची ॲडिशन करायची. आता याच्यात जर एक आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर नॅचरल साईनमध्ये जो 0 मिनिटं किंवा 0.0 डिग्रीचा जो कॉलम आहे डिग्रीच्या शेजारचा, त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये काय केलं आहे? डेसिमल पॉईंट दिलेला आहे. पहा व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? डेसिमल पॉईंट दिलेला आहे. तो फक्त पहिल्या 0च्या कॉलममध्ये दिलेला आहे डिग्रीच्या शेजारी, त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये दिलेला नाही आहे. ॲक्च्युली तो प्रत्येक कॉलममध्ये प्रत्येक 4 डिजिटच्या आधी, प्रत्येक 4 डिजिटच्या सुरुवातीलाच डेसिमल पॉईंट आहे पहा, तो तिथं दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे ही फिगर घेतानाच काय करायचं आहे? डेसिमल पॉईंट देऊन घ्यायची पहा. म्हणजेच हा इथं या पद्धतीने इथं म्हणजे हा 0.5080 असं आपल्याला मिळणार आहे. त्याचं म्हणजे आपण याचं डायरेक्ट आन्सर या ठिकाणी लिहू. त्याचा जो नॅचरल साईन येईल तो नॅचरल साईन मी या ठिकाणी लिहितो. तर इथं 0.5080. 0.5080. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडं जाऊ. सेकंड एक्झाम्पल आहे 25 डिग्री आणि 28 मिनिट, 25 डिग्री अँड 28 मिनिट्स. आता इथं आपण डिग्री इथं घेतलेली आहे पहा. डिग्री आहे 25 डिग्री आणि 28 मिनिट्स. आता इथं जर पाहिलं लॉग टेबलमध्ये तर 28 मिनिट्स आहेत का? 28 मिनिट्स नाहीत पहा. ठीक आहे, याच्यात मिनटं किती आहेत? 24 आणि 30 मिनिट्स आहेत. म्हणजे आपल्याला 28पेक्षा नियरेस्ट व्हॅल्यू लोवेस्ट किती आहे? 24. म्हणजे 28च्या जवळची कमी व्हॅल्यू किती आहे? 24 आहे. 24. मग हा आपण 24 इथं लिहिला. 24. मग 28 मधनं 24 मिनिटं गेले, शिल्लक किती राहिले? रिमेनिंग मिनिट्स आर 4 मिनिट्स. ॲडिशन ऑफ दिस टू 24 + 4 मिनिट्स वी गेट द 28. म्हणजे ही ॲडिशन परत चेक करा. म्हणजे ही ॲडिशन ही इतकी आली पाहिजे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? हा 25 अँगल जो 25 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचं 24 मिनिटाच्या कॉलममध्ये मीन डिफरन्स 4 मध्ये पहा, याच्यामधली जी व्हॅल्यू येईल ती याच्यात ॲड करायची आणि फायनल आपल्याला काय असणार आहे? आन्सर असेल. मग ह्या केसमध्ये पहा 25 डिग्री आणि 24 मिनिटं, 25 डिग्री आणि 24 मिनिटाच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू आहे ती करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे 42:89. 25 मिनिटाच्या समोर आणि 24 मिनिटाच्या कॉलममध्ये जी व्हॅल्यू आहे ती आहे 42:89. किती आहे? 42:89. आणि मेन डिफरन्स जो 4 आहे, त्याच्या समोर जी व्हॅल्यू आहे ती आहे 11. ती किती आहे? 11. मग यांची दोघांची ॲडिशन करा. ही ॲडिशन किती येईल? 9 + 1 10. हा सुद्धा 10, 3 अँड 4. म्हणजे हा येईल 4300. 4300. आणि लिहिताना काय करायचं आहे? सुरुवातीला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच हा किती येईल? 0.4300.
4300. 4300. This is the natural sign for 25 degree 28 minutes. 28 minutes. Okay. This is the second example. Now third example, and third example is 72 degree 20 minutes. 20 minutes. Now I have to written as complete degree here 22 degree. Sorry, 72 degree 20 minutes. आता याच्यामध्ये 20 मिनिट्स आहेत का ते पहा. 20 मिनिट्स पण याच्यामध्ये नाही आहेत. मग त्याच्यात पेक्षा कमी नियरेस्ट व्हॅल्यू आहे 18 मिनिट्स. 18 मिनिट्स म्हणजे याच्यातून आपण 18 काढून घेतले. रिमेनिंग द 2 मिनिट्स. 18 अधिक 2 किती झाले 20. ती सुद्धा बेरीज आपल्याला चेक करायची. त्यानंतर आता कशामध्ये पाहिजे पहा. 72 डिग्री, त्यानंतर 18 मिनिटाच्या कॉलममध्ये आणि मीन डिफरन्स 2. मग हे जर आपण पाहिलं तर 72चं 18 मिनिटामध्ये आहे 95-27 आणि मीन डिफरन्स 2 मध्ये आहे 2 म्हणजे हे किती झाले 95-29. सो वी कॅन राईट हिअर 0.9529. This is the third example. This is the natural sign of the 72 degree and 20 minutes. Now fourth example, and the fourth example is 65 degree 18 minutes. 65 degree 18 minutes. ओके. आता इथं जर 65च्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर आता मॅक्झिमम जर मिनिटाचा जर आपण रो जर पाहिला तर मॅक्झिमम इथं किती आहे 54 आहे. बरोबर आहे. मग ते 54 जर आपण याच्यात 80 पेक्षा आपल्याला कमी आहे 54 आणि मॅक्झिमम आता रिमेनिंग जवळपास किती राहत आहेत पहा याच्यामध्ये, म्हणजे जवळपास 26 मिनिटं राहिलेत. मग 26 मिनिटं आपण याच्यामध्ये पाहू शकत नाही आणि मेन डिफरन्स फक्त 5 मिनिटापर्यंत आहेत. म्हणजे आपण याच्या एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम आपण 59 मिनिटापर्यंत पाहू शकतो. म्हणजे 54 मिनिट आणि मॅक्झिमम मीन डिफरन्स आहे 5 मिनिट, म्हणजे 54 + 5 59 मिनिटापर्यंत आपण पाहू शकतो. आणि इथं आहे किती 80 मिनिट्स. त्याच्यामुळे इथं एक थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. असे काही एक्झाम्पल असू शकतात. तर आपण त्याचं थोडंसं कन्व्हर्जन करू. एक कन्व्हर्जन आहे, ते कन्व्हर्जन आहे पहा. द 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. इज इक्वल टू 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटाचा 1 डिग्री होतो. म्हणजेच 1 डिग्री हा किती असतो 60 मिनिटं असतो. मग याच्यामध्ये आपण काय केले, हे 60 याच्यातून काढून घेतले. म्हणजे याच्यातून 60 काढून घेतले. 80 डिग्रीमधून हे 60 मिनिटं काढले तर खाली किती मिनिटं राहिले 20 मिनिटं राहिले. खाली किती मिनिटं राहिले 20 मिनिटं. म्हणजे हे मिनिट आहेत, हे मिनिट म्हणजे 60 मिनिटं म्हणजेच किती झाले 1 डिग्री झाला. म्हणजेच थोडक्यात आपण इथं एक थोडीशी ॲडजस्टमेंट अशी करणार आहोत. म्हणजे की 65 डिग्री, त्यानंतर 60 मिनिटं आणि 20 मिनिटं. म्हणजे 80 लिहिताना कसे लिहिले 60 मिनिटं आणि 20 मिनिटं. 60 अधिक 20 80. म्हणजे 80ची काय केले आपण सेपरेट लिहिलेत या पद्धतीने. कारण का हे कन्व्हर्जन आपल्याला इथे टाकायचंय. मग ही 60 मिनिटंच म्हणजे किती झाला 1 डिग्री. म्हणजे हा 1 डिग्री झाला. मग डिग्री आणि डिग्रीची आपण ॲडिशन करू शकतो. म्हणजे हा 1 डिग्री आणि हा 65, दोघांची ॲडिशन केली तर काय येणार आहे 66 डिग्री येणार आहे. पहा ही एक ॲडिशन 66 डिग्री हा आपण काय केला ह्या डिग्रीमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे 65 चे किती झाला 66. एक डिग्री याच्यात ॲड केला. राहिले किती 20 मिनिट्स. आता याच्यामध्ये राहिले 20 मिनिट्स. ठीक आहे. मग आता पुन्हा आपल्या सुरुवातीप्रमाणे मग 20 मिनिट्स याच्यामध्ये नाही आहेत. मग कमीत कमी किती आहेत 18 मिनिटं आहेत.
म्हणजे आपलं हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल या पद्धतीने झालं. हेच 60 डिग्री आणि 20 मिनिट्स. मग आपल्याकडं कंप्लीट जे आहेत ते कंप्लीट डिग्री आहे. सॉरी 66 डिग्री. इथं 60 नाही आहे, इथं 66 आहे. 66 डिग्री. त्यानंतर 20 मिनिट्स. आता 20 मिनिट्स याच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे किती मिनिटं आहेत आपल्याकडं? 18 लॉग टेबलमध्ये. मग शिल्लक किती राहिले? 2 मिनिटं. 18 मिनिटं अधिक 2 मिनिटं म्हणजे हे 20 मिनिटं झाले आणि हे 66. ठीक आहे. आता 66 डिग्री 18 मिनिटाच्या कॉलममध्ये मीन डिफरन्स 2 हे पाहिजे आपल्याला. आणि ते पाहिल्यानंतर पहा या ठिकाणी 18 मिनिटामध्ये किती आहे? 91-57 आणि मीन डिफरन्स 2 मिनिटामध्ये 2 आहे. 91-57 अधिक 2 म्हणजे हे किती झाले? 0.9159. दिस इज द नॅचरल साइन फॉर 66 डिग्री अँड 20 मिनिट्स. सिमिलरली फॉर 5th एक्झाम्पल. अगेन हिअर दिस इज म्हणजे जर 60 आणि 60च्या पुढे जात असतील मिनिटं तर त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. त्या कन्व्हर्जन प्रमाणे 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. मग या ठिकाणी काय होईल कन्व्हर्जन? हे म्हणजे 75 हे काय करायचे आपण? 60 त्याच्यातून काढून घ्यायचे. रिमेनिंग किती असतील? 15 मिनिट असतील. पहा म्हणजे आपलं हे त्या पद्धतीने येईल. 45 मिनिट. सॉरी 45 डिग्री आहे तिथं. हे करेक्शन करून घ्या. इज द 45 डिग्री. आता हा याच्यातला मिनिट म्हणजे हा 1 डिग्री झाला. 60 मिनिटच म्हणजे किती झाला? हा 1 डिग्री. 1 डिग्री याच्यात ऍड केला तर किती झाला? 46. म्हणजे हा झाला 46 डिग्री अँड 15 मिनिट्स. नाव सॉल्व दिस. मग 46 डिग्री 15 मिनिट्स. 15 मिनिट्स पण याच्यामध्ये नाही आहेत, त्याच्यापेक्षा कमी आहेत 12 मिनिटं. आणि मीन डिफरन्स शिल्लक राहील हे 3 मिनिटं. म्हणजे 12 आणि 3 15. मग आता पुन्हा 46 डिग्री 12 मिनिटं आणि मीन डिफरन्स 3 मिनिटामध्ये आपल्याला पाहिजे. ते पाहिल्यानंतर जे फायनल आन्सर येणार आहे ते 0.7224 एवढं येणार आहे. पहा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? नॅचरल साईन पाहायचा आहे. नॅचरल साईन पाहताना असताना सुरुवातीला त्याची डिग्री कंप्लीट पाहिजे. त्यानंतर मिनटं जर त्या रोमध्ये येत असतील तर डायरेक्ट त्या मिनटाच्या खालीच पाहायचं आहे. आणि जर मिनटं तेवढे जर सापडत नसतील तर काय करायचं आहे? ते मिनटं जेवढे आपल्याकडे आहेत त्याच्यापेक्षा त्याची कमी आणि नियरेस्ट व्हॅल्यू त्या मिनटामधली सिलेक्ट करायची आणि राहिलेल्या मीन डिफरन्समध्ये ते पाहिजेत. पहा असं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला फायनल नॅचरल साईन मिळणार आहे. आणि तो देताना फक्त पहिल्याच कॉलममध्ये डेसिमल पॉईंट प्रिंट झालेलं दिसेल, बाकीच्या कॉलममध्ये तो नाही आहे. त्याच्यामुळे त्या 4 डिजिट उचलताना सुरुवातीला डेसिमल पॉईंट देऊनच तो काय करायचा आहे? तो आपल्याला घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने नॅचरल साईन आहे. याच पद्धतीनं नॅचरल कोसाईन फाइंड करायचं आहे. पहा नॅचरल कोसाईन सेम मेथड आहे, फक्त एक छोटासा चेंज आहे. तो चेंज म्हणजे मीन डिफरन्सच्या तिथं जर पाहिलं तर तिथं तुम्हाला खाली एक सबस्ट्रॅक्ट असं दिसेल. आणि सुरुवातीला इथं पण नॅचरल कोसाईनच्या खालीच नोट दिली. पहा सबस्ट्रॅक्ट मीन डिफरन्स. म्हणजे जसं आपण नॅचरल साईनमध्ये मीन डिफरन्स हा ॲड करत होतो तर कोसाईनमध्ये तो काय करायचा आहे? सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. फक्त एवढाच चेंज असेल. त्याचे काही आपण एक्झाम्पल पाहू. ठीक आहे. नेक्स्ट दॅट इज नॅचरल कोसाईन. जशी आपण नॅचरल साईन पाहिले त्याच पद्धतीने आहे, फक्त एक चेंज असा आहे की मीन डिफरन्स हा काय करायचा आहे? इथं सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. सबस्ट्रॅक्ट मीन डिफरन्स. सबस्ट्रॅक्ट हा एवढाच एक चेंज आहे. आणि साईनमध्ये आणि टॅनमध्ये तो ॲड करायचा आहे. पहा ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. पहा 60 डिग्री आणि 12 मिनिट. मग 60 डिग्री आणि 12 मिनिट्स. मग आता 12 मिनिट्स याच्यामध्ये नाही आहेत. सॉरी कोसाईनमध्ये 12 मिनिट्स आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण 12 मिनिट्स घ्यायचे आहेत. कारण
12 मिनिट्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे इथं मीन डिफरन्स शिल्लक आहे, जसे 12 आहेत तेच घेतलेत. त्याच्यामुळं मीन डिफरन्समध्ये इथं पाहायची गरज नाही आहे, कारण मिनटं आपली इथं कंप्लीट झालेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर 37 डिग्री अँड 20 मिनिट्स नाही आहेत, तर त्याच्यापेक्षा लोवेस्ट व्हॅल्यू आहे 18 आणि मीन डिफरन्स आहे 2. म्हणजे शिल्लक किती राहिले 2, म्हणजे 20 मधून 18 गेले, शिल्लक 2 राहिले आणि 18 अधिक 2 20 हे. त्यानंतर 60 डिग्री अँड 52 मिनिट्स लोवेस्ट अँड नियरेस्ट व्हॅल्यू इज 48. मग रिमेनिंग इज 4 मिनिट्स, 4 म्हणजे 48 आणि 4 52. त्यानंतर 45 डिग्री अँड 36 मिनिट, म्हणजे 36 सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे 45 डिग्री 36 मिनिट मीन डिफरन्स इज 0. तो काय येणार आहे 0 येणार आहे, कारण 36चे 36 आपण इथे घेतले. 36 अधिक 0 म्हणजे हा 36. आणि लास्ट अँड 5th एक्झाम्पल 80 डिग्री अँड 65 मिनिट. याच्यामध्ये आपण 59 पर्यंत मॅक्सिमम पाहू शकतो, तर त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आली तर ते कन्व्हर्जन आपल्याला वापरायचं आहे. 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. मग हा 80 डिग्री, त्यानंतर 60 मिनिट आणि 5 मिनिट. 65 आपण सेपरेट लिहिले, 60 मिनिट आणि 5 मिनिट, म्हणजे हा 60 मिनिट म्हणजेच हा किती झाला 1 डिग्री झाला, 1 डिग्री. आणि याच्यामध्ये ॲड केलं तर हा किती होईल 81 डिग्री अँड 5 मिनिट्स म्हणजे 81 डिग्री अँड 5 मिनिट्स. 5 मिनिट्स इज नॉट अवेलेबल हिअर. देअर इज अ 6 मिनिट, देअर इज अ लोवेस्ट व्हॅल्यू इज 0. आणि त्याच्यापेक्षा ती किती आहे 0. म्हणजे आपल्याला काय करायचं हे 0 मिनिटामध्ये पाहायचं आणि मीन डिफरन्स किती आहे 5. म्हणजे 5 + 0 इज 5. ही ॲडिशन ती आली पाहिजे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे नॅचरल कोसाईन पाहायचं आहे. पहा नॅचरल कोसाईन. आता पहिलं एक्झाम्पल, आता 60चं 12 मिनिटामध्ये. मग आता 60चं जे 12 मिनिटामध्ये आहे ते पहा, मेन डिफरन्स त्याच्यामध्ये 0च आहे. तर 12 आहे व्हॅल्यू किती 49 70. मग ते इथं आपण लिहू, डेसिमल पॉईंट देऊ 49 कारण डेसिमल पॉईंट कंपल्सरी द्यायचा आहे आपल्याला, कारण तो फक्त पहिल्याच कॉलममध्ये प्रिंट झालेला आहे. त्यानंतर आता दुसरा एक्झाम्पल आहे 37 डिग्री 20 मिनिट्स. तर त्याचं आपण बाय फर्गेशन केलेलं आहे. 37 डिग्री 18 मिनिटं. तर 37 डिग्री आणि 18 मिनिटं हे पाहिल्यानंतर सेकंड एक्झाम्पल 37 डिग्री आणि 18 मिनिटामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला भेटेल 79-55 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये पाहिल्यानंतर 4 आहे. मग आता इथं मेन डिफरन्स काय करायचा आहे सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. त्याच्यामुळे इथं सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हा किती येणार आहे 79-51 आणि डेसिमल पॉईंट लिहून तो आपल्याला लिहायचा आहे 79-51. दिस इज द नॅचरल कोसाइन फॉर द डिग्री 37 डिग्री अँड 20 मिनिट्स. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे 16 डिग्री आणि 48 मिनिटामध्ये पाहिलं तर आपल्याला मिळणार आहे 95-73 आणि 4 मिनिटामध्ये मीन डिफरन्स पाहिल्यानंतर मिळेल 3 आणि तो मीन डिफरन्स याच्यातून काय करायचा आहे सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळेल 9570. डेसिमल पॉईंट येऊन लिहू आपण 0.9570. दिस इज द नॅचरल कोसाइन फॉर द डिग्री 60 डिग्री अँड 52 मिनिट्स. नाउ फोर्थ एक्झाम्पल. त्यानंतर चौथं जे एक्झाम्पल आहे, चौथ्या एक्झाम्पलमध्ये 45 डिग्री आणि 36 मिनिटामध्ये पाहिलं, कारण मीन डिफरन्स 0 नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो आपण पाहू शकत नाही किंवा तो पाहायचा नाही, कारण मिनटं आपले इथंच कंप्लीट झाले. 45 डिग्री आणि 36 मिनिटाच्या कॉलममध्ये पाहिलं तर आपल्याला जी फिगर मिळणार आहे ती फिगर आहे 0.6997.
and the last example, it is the 81 degree and 0 minute. मग 81 डिग्री आणि 0 मिनिटाच्या कॉलममध्ये हा नंबर आहे 0.1564 आणि 5 मिनिट्समध्ये आहे तो 14. मग यांची मिनटं काय करायचे, सबस्ट्रॅक्ट करायचे, मीन डिफरन्स. मग तो मीन डिफरन्स सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हा 0, हा 5, त्यानंतर 5 आणि 1, म्हणजे ही जी फिगर येणार आहे 0.1550. दिस द फायनल आन्सर. दिस द फायनल आन्सर. Okay, 0.500. This is the natural cosine for the number 81 degree and 5 minutes. Okay, this is the natural cosine. याच्यामध्ये फक्त काय आहे की मीन डिफरन्स सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. त्यानंतर आहे पहा नॅचरल टँजंट. नॅचरल टँजंट इट इज द सेम ॲज दॅट ऑफ नॅचरल साईन. जसं नॅचरल साईन आहे त्याच पद्धतीने नॅचरल टँजंट आहे पहा. ओके, जसं साईनचं आपण एक्झाम्पल घेतले तेच एक्झाम्पल घेऊन तुम्ही काय करायची, याची प्रॅक्टिस करायची. पहा नॅचरल टँजंट, नॅचरल साईन आणि टँजंटमध्ये काहीही फरक नाही, फक्त कोसाईनमध्ये मीन डिफरन्स काय करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, कारण तिथं ती नोट दिलेलीच आहे. पहा नंतर आपण पुढचा पार्ट घेणार आहोत, दॅट इज द रेसिप्रोकल. द नेक्स्ट पॉईंट ऑफ द लॉगॅरिथम अँड दॅट इज द रेसिप्रोकल. We have to find the reciprocal of any number. It means that this number is nothing but the 1 upon x. X is the any number. We have to find the reciprocal of x. Then we can return as 1 upon x. 1 upon x. म्हणजे आपण रेसिप्रोकल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस 1/30 काय असतो, नंबर असतो पहा, आणि त्याचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ते आपल्याला डायरेक्ट लॉगॅरिथमवरनं रेसिप्रोकलच्या लॉगॅरिथमिक टेबलवरनं ते मिळणार आहे. आता आपण काय याचे एक्झाम्पल घेऊ. सपोज दिस फर्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये समजा हे एक्झाम्पल आहे 1 डिवायडेड बाय 37.4. 1 डिवायडेड बाय 37.4. आता याचा आपल्याला 37.4चा रेसिप्रोकल फाइंड आउट करायचा आहे. वी ऑल्सो कॅल्क्युलेट धिस एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ सम रूल्स, जस्ट लाईक द डिव्हिजन. लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. त्यानुसारही हे सॉल्व करू शकतो, परंतु इट इज द ते जे काही आहे त्याला आपल्याला जास्त वेळ लागेल आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहेत. त्याच्यामुळं डायरेक्ट आणि कमी वेळेत आपल्याला हे नंबर ह्या रेसिप्रोकलवरनं मिळणार आहेत, त्या रेसिप्रोकल टेबलवरनं. आता पहा या ठिकाणी रेसिप्रोकल दिलेलं आहे. या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स आहे. ठीक आहे, मग याच्यात पहिल्या याच्यामध्ये आहे स्टार्ट झालेला आहे 1. त्याच पेजमध्ये झालेलं आहे पहा 5.4 हा शेवट आहे त्याच पेजमध्ये. नंतर पुढच्या पेजमध्ये आहे 5.5 आणि त्याचा एंड झालेला आहे 9.9. ओके, म्हणजे हे आपल्याला रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे याची सुरुवात झालेली आहे 1.0 आणि याच्यातला शेवट जो आहे तो शेवट आहे 9.9. म्हणजे याच्या ह्या इंटरवलमध्ये जेवढे काही नंबर येतील तेवढ्यांचा आपण काय करू शकतो, रेसिप्रोकल फाइंड आउट करू शकतो. म्हणजे याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त जर नंबर असेल तर आपल्याला रेसिप्रोकल फाइंड आउट करता येत नाही बाय युझिंग धिस रेसिप्रोकल टेबल. ओके, बट इन दिस केस और इन दिस एक्झाम्पल आवर नंबर इज द 37.4. 37.4 तो याच्यामध्ये 9.9 पेक्षा तो जास्त आहे. तो डायरेक्ट आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, त्याच्यामुळे काही ॲडजस्टमेंट आहे. सुरुवातीला आपल्याला तो नंबर ह्या इंटरव्हलमध्ये आणायचा आहे, ह्या रेंजमध्ये आणायचा आहे. म्हणजे तो रेंजमध्ये आणत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागणार. ते चेंजेस कसे असणार आहेत, टू शिफ्ट द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट शिफ्ट करावं लागणार आहे. आता इकडे जर आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट करत गेलो तर ही संख्या काय होणार आहे, जास्त होणार आहे, याच्यामध्ये ती येणार नाही. शिफ्ट करायचं आहे म्हणजे त्याचा व्हॅल्यू बदलू द्यायची नाही. ठीक आहे,
हा डेसिमल पॉईंट आपण कुठे घेऊ शकतो? हा डेसिमल पॉईंट आपण घेऊ शकतो पहा 1/3.74. म्हणजे हा डेसिमल पॉईंट जो होता 7 आणि 4 मध्ये, तो आपण किती घेतलाय? 3 आणि 7 मध्ये घेतलाय, 3.74 केलाय. मग हा जर केला असेल तर आपण 10 काय करू याला? 10⁻1 म्हणजे अशा पद्धतीने लिहू. म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन जर केली तर हा किती होणार आहे? हा नंबर होणार आहे. पण त्याची व्हॅल्यू आपल्याला बदलू द्यायची नाही. बदलू न देता डेसिमल पॉईंट काय करायचा आहे? शिफ्ट करायचा आहे. म्हणजे 3.74 म्हणजे 3.74. आता ह्या इंटरव्हलमध्ये हा तो नंबर आलेला आहे. आता तो आलेला आहे कारण 37.4 तो याच्या पुढे जात होता, तर आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केल्यानंतर तो इथं आलेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला 3 याच्यामध्ये काय करायचंय? 3.7. आता 3.7 नंबर आहे. ठीक आहे. 3.7 आणि त्या 3.7चं 4मध्ये किती आहे जर पाहिलं तर 2674. 3.7 4मध्ये आहे 2674. किती आहे? 2674. 2674. मग पुन्हा जर आपण व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर पहिल्या कॉलममध्ये काय आहे? आपल्याला इथं ह्या कॉलममध्ये डेसिमल पॉईंट दिसतोय पहा, डेसिमल पॉईंट. ठीक आहे. मग तो डेसिमल पॉईंट आपण हा इथं घेणार आहोत. हा इथं डेसिमल पॉईंट आपल्या इथे हा घ्यायचा आहे 0 पॉईंट. ठीक आहे. आता म्हणजे आपण जी व्हॅल्यू सॉल्व्ह केली, हा 1 याची व्हॅल्यू सॉल्व्ह केली आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला एवढी आली आहे 1/3.74. आपण कॅल्क्युलेशनमध्ये किंवा याचा पाहताना लॉगॅरिथममध्ये याचा विचार केलेला नाही आहे ह्या नंबरचा 10⁻1चा. मग त्याच्यामुळं तो आपण इथं घेतला, हा इथं घेतला 10⁻1. आता हा 1/10⁻1 आहे म्हणजे याचा पॉवर 1 आहे. हा 10⁻1 आपण हा काय घेतलाय? वर घेतलाय, त्याच्यामुळे त्याचा पॉवर काय होणार आहे? मायनस होणार आहे, 10⁻1. और वी कॅन राईट हिअर द 0.00 म्हणजे हा पॉवर जर आपण काढून टाकला आणि याला मल्टिप्लाय केला तर 0.0267 and this is the final answer or this is the final reciprocal of this number 37.4. म्हणजे 1/37.4 याचं जे आन्सर येणार आहे ते इतकं येणार आहे 0.02674. Okay, now see the second example. Find the reciprocal of 88.35 or 1/88.35. ह्या नंबरचा आपल्याला रेसिप्रोकल फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा काय झालंय पहा, हा 1 आणि 9.9 ह्या इंटरवलमध्ये हा नंबर नाहीये, त्याच्यामुळे हा इंटरवलमध्ये तो नंबर आपल्याला काय करायचा आहे? ऍडजस्ट करायचा आहे. मग तो ऍडजस्ट करताना कसा ऍडजस्ट करायचा तो पहा, 1/8.835 हा डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट केलाय. इकडे शिफ्ट करायचा नाही कारण तो नंबर पुन्हा आणखी तो मोठा होईल आणि त्याच्यामध्ये ऍडजस्ट होणार नाही, त्या इंटरवलमध्ये तो येणार नाही. आणि 10⁻2 कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 10ने. म्हणजे त्याचा पॉवर किती? हा 1 आहे. त्याचा पॉवर किती असेल? हा 1 असेल पहा. मग आता रेसिप्रोकल पाहताना 8.8चं 35 मध्ये, मग 8.8चं 35 मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल 8.8 पहा. 8.8 कुठे आहे? 8.8 ह्या ठिकाणी आहे. 8.8चं 35 मध्ये 3 मध्ये आहे 1133 आणि 5 मध्ये 1 आहे. म्हणजे 1133 आणि 5 मीन डिफरन्स, 5 डिफरन्स मध्ये आहे 1. मग आता इथं जर मीन डिफरन्स जर आपण पाहिला तर मीन डिफरन्स मध्ये एक काय केली आहे, त्याच्या खाली पहा एक शब्द लिहिला आहे मीन डिफरन्सच्या खाली, सबस्ट्रॅक्ट. दिसतोय का? हा सबस्ट्रॅक्ट आहे, इथं तो दिसतोय सबस्ट्रॅक्ट. मग आपल्याला काय करायचं? तो मीन डिफरन्स सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे 1133 मधून 1 गेला
तर तो किती राहणार आहे 1132. म्हणजे हे आपल्याला 1132 हे आन्सर आलं. पुन्हा आपण केअरफुली जर ऑब्झर्व केलं तर सुरुवातीला हा इथं काय प्रत्येक ठिकाणी डेसिमल पॉईंट आहे आणि नंतर 4 डिजिट आहेत. नंतर काय आहेत 4 डिजिट. म्हणजे हा आपल्याला घेताना हाच काय करायचा आहे डेसिमल पॉईंट घेऊन घ्यायचा आहे. मग 1132 हा नंबर झाला. मग हे फक्त कॅल्क्युलेशन एवढं यायचं आलंय. मग हा 10⁻1 हा आपण वर घेतला शिफ्ट केला तर हा 10⁻ काय होईल -1 आणि वी गेट द फायनल आन्सर द 0.01132. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं आन्सर येईल. ओके. नाउ स्टडी द थर्ड एक्झाम्पल. फाइंड द रिसिप्रोकल ऑफ 1/0.0002279. ह्या नंबरचा रिसिप्रोकल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अगेन ॲडजस्ट दिस नंबर इन दिस इंटरवल. आता तो त्या नंबर त्याच्यामध्ये नाहीये, तो हा 1 पेक्षा लहान आहे. हा नंबर काय 1 पेक्षा लहान आहे, तो आपल्याला काय करायचा आहे त्याच्यामध्ये आणायचा आहे. मग आपण इकडे जर डेसिमल पॉईंट शिफ्ट करत गेलो तर तो आणखी नंबर लहान लहान होत जाईल. त्याच्यामुळे हा तो आपल्याला इकडे शिफ्ट करता येणार नाही. तो शिफ्ट करताना आपल्याला कोणत्या साईडला करावं लागणार आहे, ह्या राईट साईडला तो आपल्याला शिफ्ट करावा लागेल. इथे डेसिमल पॉईंट घेतला तरी तो ॲडजस्ट होत नाही. हा डेसिमल पॉईंट आपल्याला या ठिकाणी शिफ्ट करावा लागेल. इथं जर घेतला तर 0.2 होतो, तो पुन्हा 1 पेक्षा लहान होईल. म्हणजे वी ॲडजस्ट द डेसिमल पॉईंट लाईक दिस. 1 डिवायडेड बाय हा काय 2.279. म्हणजे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचं तो ॲडजस्ट करायचा. डेसिमल पॉईंट आपण इथं शिफ्ट केला इथं. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 4 डेसिमल पॉईंट आपण तो शिफ्ट केलाय म्हणून हा 4. आणि 1 पेक्षा लहान संख्या असली तर आपण काय करतो इथं मायनस लिहितो -4. कारण डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट करत गेला तर मायनस आणि इकडे शिफ्ट करत गेला तर आपण प्लस घेतो. पहा 2.279 इंटू 10⁻⁻4. आता आपल्याला काय करायचं आहे 2.2 पहा 2.2 इथं तुम्हाला दिसेल 2.2 इथं आहे. मग त्यानंतर आपल्याकडे आहे 2.2 चं 7 मध्ये आहे पहा 4405 आणि 9 मध्ये पहा किती दिसतंय तुम्हाला 9 मध्ये तो आहे 18. ठीक आहे इथं 18. म्हणजे हे आपण लिहिल्यानंतर ठीक आहे पहा 4405 म्हणजे 2.2 चं 7 मध्ये किती आलं 4405 आणि 9 हा मीन डिफरन्स मध्ये पाहिला तो आला 18. मग यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची. कारण मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे. कारण त्याच्या तिथं मीन डिफरन्सची तिथं नोट दिलेलीच आहे पहा. मग हे सबट्रॅक्ट केल्यानंतर हे किती येईल 4387. 4387 याची जी सबट्रॅक्शन येणार आहे ती येणार आहे 43. मग हे लिहिताना आपण काय लिहिणार आहे डेसिमल पॉईंट देऊन ते लिहायचं पहा 0.4387. नंतर आता राहिला हा 10⁻⁻4. हा आपण वर शिफ्ट केला तर हा 10 काय होणार आहे +4 या पद्धतीने. किंवा 1 2 3 4 म्हणजे 4387 हे सुद्धा त्याचा आन्सर असेल पहा. असंही लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. ओके. दे द रिसिप्रोकल. ओके. The next topic from logarithm, how to find the square roots by using logarithm. We take one example, that is the find the square root of 5764. ह्या नंबरचा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग आता हा स्क्वेअर रूट फाइंड करत असताना या लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट या ठिकाणी दिलेले आहे. तर व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं
हा लॉग टेबल तुम्हाला दिसतोय. हा स्क्वेअर रूट्स फ्रॉम 1 to 10. आता पहिल्या कॉलममध्ये या ठिकाणी 1 आहे, 1, त्यानंतर 1.1 हा उभा जो कॉलम आहे त्याचं शेवटच्या पेजवर आहे 5.4. त्यानंतर हॉरिझॉन्टल रोला हॉरिझॉन्टल 0 1 2 3 4 5 6 7 8 9. नंतर मीन डिफरन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता मीन डिफरन्सच्या तिथं काहीच नोट दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मीन डिफरन्स आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. जर काहीच नोट नसेल तर मीन डिफरन्स ॲड करायचा आहे आणि ज्यावेळेस सबस्ट्रॅक्ट करायचं आहे त्यावेळेस तिथं मेन्शन केलेलं आहे. केव्हा सबट्रॅक्ट करायचं आणि केव्हा ॲड करायचं आहे ते त्या लॉग टेबलवर दिलेलं आहे. जर दिलेलं नसेल तर ॲड करा आणि दिलेलं असेल तर तिथं सबट्रॅक्ट दिलेलं असतं. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये जर पाहिलं तर हा याचा स्टार्ट झाला आहे 1, पुढच्या पेजला आहे 5.5, नंतर एंड झाला आहे 9.9ला. नंतर त्याच्या पुढच्या पेजला पण स्क्वेअर रूट दिलेला आहे. पुढच्या पेजला किती दिलेला आहे 10 आणि त्याचा शेवट झालेला आहे दुसऱ्या पेजला 99. अशा पद्धतीने तो लॉग टेबलवर त्याचे रोज आणि कॉलम दिलेले आहेत. म्हणजे याचा स्टार्ट म्हणजे आहे हा 1.0 to 9.9 आणि अगेन 10 to 99 असे त्याचे 2 पेजेसवरचे 2 सेपरेट इंटरव्हल आहेत. मग आता याच्यात फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचं आहे की हा जो नंबर आहे तो हा दोन्हीपैकी एक इंटरव्हलमध्ये आणायचा आहे. आता तो त्याचे 2 पॉसिबल केसेस येणार आहेत. मग त्यासाठी एक कंडिशन खूप महत्त्वाची आहे. द पावर ऑफ 10 inside square root must be even number. म्हणजे आपल्याला डेसिमल पॉईंट असा ॲडजस्ट करायचा आहे की जो स्क्वेअर रूटमध्ये 10चा जो पॉवर येणार आहे तो कोणता नंबर असला पाहिजे, इट मस्ट बी अ इव्हन नंबर. जस्ट लाईक द 0 2 4 6 असा आहे. आपल्याला ऑड नंबर नको आहे, आपल्याला कोणता नंबर ॲडजस्ट करायचा आहे, इव्हन नंबर. मग आता ही फार महत्त्वाची कंडिशन आहे. 10 जो पॉवर असणार आहे तो आपल्याला इव्हन नंबरच असला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आता याचा आपल्याला डेसिमल पॉईंट ॲडजस्ट करायचा आहे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये हा नंबर दोन्ही इंटरव्हलमध्ये मधल्या रेंजमध्ये येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तो सुरुवातीला त्या रेंजमध्ये आणायचा आहे स्क्वेअर रूट ऑफ. आता इकडे केला तर तो नंबर वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे 99च्या पुढे जाईल, तो येणार नाही. इथं आला तर तो हा जर डेसिमल पॉईंट आपण इथं घेतला तरी तो त्या दोन्हीच्या इंटरव्हलमध्ये बसत नाही. इथं घेतला तर 57.64 म्हणजे तो ह्या इंटरव्हलमध्ये येतो. ह्या इंटरव्हलमध्ये येईल 57.64. हा याचा जो 10 पॉवर आहे, हा पॉवर किती येणार आहे, 1 आणि 2 प्लस 2 येणार आहे. पुन्हा आपण डेसिमल पॉईंट घेतला 5.7 म्हणजे 5.764 आणि याचा 10 पॉवर किती येणार आहे, 1 2 3. हा 10 पॉवर किती येणार आहे, 3. म्हणजे हा नंबर 5.7 हा 5.7 ह्या इथंही कुठतरी इंटरव्हलला येईल 5.7 आणि हा किती येईल 57.64. हा ह्या इंटरव्हलला येईल. आता तो नंबर दोन्ही इंटरव्हलला येणार आहे, परंतु याच्यातला घेताना कोणता घ्यायचा आहे, द पॉवर मस्ट बी इव्हन नंबर. ज्याचा पॉवर हा इव्हन नंबर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हा ऑड आहे तर हा घ्यायचा नाही, त्याच्यामुळे 57.64 हा अशा पद्धतीने आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे 57.64 इंटू 10⁻². ही आपली ॲडजस्टमेंट झाली. म्हणजे डेसिमल पॉईंट आपल्याला असा ॲडजस्ट करायचा आहे की 10 पॉवर हा इव्हन नंबर असेल. 10 पॉवर, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला 2 पॉसिबल केसेस येणार आहे, एक इव्हन नंबरचा आणि एक ऑड नंबरचा. तर इव्हन नंबरची ॲडजस्टमेंट सिलेक्ट करायची.
त्यानंतर आता याचं जे आन्सर येणार आहे 57चं 6 मध्ये आपल्याला पाहिजे. त्याच मेथड्स आहेत पहा. 57 चं 6 मध्ये जर 57चं 6 मध्ये जर पाहिलं तर 57चं 6 मध्ये आहे पहा 7.589 आणि मीन डिफरन्स 4 मध्ये आहे 3. तर आता मीन डिफरन्स याच्यामध्ये काहीच नोट दिलेली नाही, त्याच्यामुळे इथं काय करायची, ॲडिशन करायची पहा. म्हणजे 9, 10, 11, 12 चला 1 9 नंतर 5 आणि हा 7 म्हणजे हा किती आलेला आहे 7.592. म्हणजे हे आपण सॉल्व्ह केलं. हा त्याचा स्क्वेअर रूट किती आला 7.592. आता हा 10 इंटू आता ज्यावेळेस हा 10⁻²² स्क्वेअर रूट मधून आपण बाहेर घेऊ त्यावेळेस तो किती असणार आहे, त्याचा हाफ करायचा आहे 10. तो किती असणार आहे 10. आणि ह्याचं जे आपलं फायनल आन्सर येणार आहे ते असणार आहे, हा जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा 75.92 and this is the final answer or this is the square root of that number 5764. तर ज्यावेळेस आपण 10⁻² कोणताही असेल आणि तो स्क्वेअर रूट मध्ये जर बाहेर घ्यायचा आहे, कारण आपण तो इव्हन नंबरच घेणार आहोत. म्हणजे इव्हन नंबर काही केसेसमध्ये तो 2 असेल स्क्वेअर रूट मध्ये, नंतर स्क्वेअर रूट मध्ये इव्हन नंबर आहे 4, नंतर 10⁻6, नंतर असेल 10⁻8, नंतर असेल 10⁻10. अशा पद्धतीने इव्हन नंबर असणार आहे पहा 2, 4, 6, 8, 10 असाच इव्हन नंबरच आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस हा स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल त्यावेळेस त्याची हाफ व्हॅल्यू कन्सिडर करायची, त्याचा पॉवर. म्हणजे हा 2 म्हणजे हा फक्त 10च घ्यायचा आहे. मग याचा हाफ व्हॅल्यू किती असेल 10⁻², याची असेल 10⁻3 म्हणजे याची हाफ करायची, 6च्या हाफ ही 3 येईल. म्हणजे हा येईल 10⁻4, हा येईल 10⁻5, 10⁻5. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जर हे असं असेल, ज्यावेळेस आपण जर ते बाहेर घेऊ आणि इव्हन नंबर असेल तर त्याच्या हाफ करायचे पहा, त्याच्या हाफ करायचे. काही केसेसमध्ये इथं मायनस पण असणार आहे, हा मायनस, तर हा पण मायनस आपल्याला कन्सिडर करावा लागेल. हा आपल्याला मायनस कन्सिडर करावा लागेल म्हणजे हा -1. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण इव्हन नंबर सिलेक्ट करायचा डेसिमल पॉईंट ॲडजस्ट करताना. तर सी द सेकंड एक्झाम्पल. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 0.000298 ह्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा बाय युझिंग लॉग टेबल. आता आपल्याकडे जी स्क्वेअर रूटचा जो इंटरवल दिला आहे तो 1 to 9.9 अँड 10 to 99 हा इंटरवल दिला आहे. आता याच्या इंटरवलमध्ये तो ॲडजस्ट करायचा आहे आणि ॲडजस्ट करताना जो 10⁻² जो पॉवर असेल तो कसा असणार आहे, इव्हन नंबर असेल. मग आता आपण इकडं हा डेसिमल पॉईंट शिफ्ट करू शकत नाही कारण तो नंबर 1 पेक्षा लहान होत जाईल. ठीक आहे, आपल्याला डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करावं लागेल. इथेही त्या इंटरवलमध्ये येत नाही, इथंही इंटरवलमध्ये येत नाही, इथंही येत नाही, इथं मात्र तो येतोय. ह्या केसमध्ये येतोय आणि ह्या केसमध्ये येतोय पहा. म्हणजे 2.985 ही एक केस असेल आणि दुसरी कोणती केस असणार आहे, दॅट इज द 29.85. म्हणजे 29.85 ह्या इंटरवलमध्ये येईल आणि 2.9 ह्या इंटरवलमध्ये येईल. आता घ्यायचा कोणता नंबर आपल्याला घ्यायचा हा प्रश्न आहे. जर आपण 2.9 घेतला तर 1, 2, 3 आणि 4 म्हणजे याचा 10⁻⁻4 आहे. कारण आपण हा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करतोय त्याच्यामुळे तो मायनस येणार आहे. आणि याचा जर घेतला तर 1, 2, 3, 4 आणि 5 याचा किती येतोय 5. मग आपला रूल काय इंडिकेट करतो, द 10⁻⁻ इनसाइड द स्क्वेअर रूट मस्ट बी इव्हन नंबर. सो 4 इज द इव्हन नंबर. वी हॅव टू सिलेक्ट दिस ॲडजस्टमेंट. त्याच्यामुळे आपल्याला ही ॲडजस्टमेंट सिलेक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला ॲडजस्टमेंट
नको आहे, कारण तो ऑड नंबर येतोय. 2.9 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2.985 इंटू 10⁻⁻4 10⁻⁻4 1 2 3 अँड 4 10⁻⁻4 अगेन फाईन. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हा नंबर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊ त्यावेळेस तो किती होणार आहे 10⁻⁻2 10⁻⁻2 आणि हा आपल्याला काय करायचा आहे त्या लॉग टेबलवरून फाइंड आउट करायचं आहे 2.9चं 8 आणि मेन डिफरन्स 5 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा ते फाइंड आउट केल्यानंतर 2.9चं 8 मध्ये आहे 1.726 आणि मेन डिफरन्स 5 मध्ये आहे 1. याची ॲडिशन करा म्हणजे 1.727 ही त्याची ॲडिशन येईल. म्हणजे हे स्क्वेअर रूट पाहिल्यानंतर आपल्याला किती येणार आहे 1.727 हे आपलं फायनल आन्सर असेल. किंवा आपण याला या पद्धतीने असं लिहू शकतो, हा 10⁻⁻, याला मल्टिप्लाय केल्यानंतर हा डेसिमल पॉईंट 2 ने शिफ्ट करा 0.011727 म्हणजे तो अशा पद्धतीने येईल. आणि दिस द स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर अशा पद्धतीने स्क्वेअर रूट सॉल्व करायचे. पहा जो 10चा पॉवर असेल तो काय ठेवायचा, फक्त इव्हन नंबर ठेवायचा आहे आणि मेन डिफरन्स याच्यामध्ये ॲड करायचा. ओके, थँक्यू.